माथेरानमध्ये जाहिराती होणार डिजिटल, शहराचे विद्रुपीकरण थांबवून पालिकेच्या उत्पन्नात होणार वाढ। माथेरानचे पर्यटन महत्त्व लक्षात घेऊन पालिकेच्या तिजोरीत भर टाकण्यासाठी पालिकेने डिजिटल प्रणाली आणली असून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी डिजिटल स्क्रीन लावण्यास सुरुवात केली आहे। दरम्यान पालिकेच्या या प्रयत्नाने माथेरानमध्ये शहराचे विद्रुपीकरण थांबणार असून पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे। मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्ह्यातील हा पहिलाच उपक्रम असून या स्तुत्य उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले आहे। या डिजिटल स्क्रीनचे अनावरण मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या हस्ते करण्यात आले। त्यावेळी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, गटनेते तथा बांधकाम सभापती प्रसाद सावंत, नगरसेवक नरेश काळे, शकील पटेल यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। या स्क्रीनवर जाहिराती प्रसिद्ध करण्यात येणार असून एकूण 4 ठिकाणी या स्क्रीन बसवण्यात आल्या आहेत। फसवणूक करणाऱ्या दिल्लीच्या भामट्यांना तब्बल 4 वर्षांनंतर केले जेरबंद। मोबाईलवरून तसेच ईमेलद्वारे कर्ज मिळवून देण्याचे दाखवले होते आमिष। रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे चातुर्य, भामटे आहेत परप्रांतीय, हवे तेवढे कर्ज देतो असे खोटे आमिष दाखवून मिळणाऱ्या कर्जाची प्रोसेसिंग फी व इतर वेगवेगळी कारणे सांगून सुमारे 5 ते 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये तक्रारदार यांच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यातून एकूण 11,60,480 रुपयांची रक्कम भरणा करून घेतली। परंतु दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तक्रारदार यांना कोणत्याही प्रकारचे कर्ज उपलब्ध करून न देता तक्रारदार यांची फसवणूक परप्रांतातील या 4 भामट्यांनी केली होती। रायगडचे पोलीस अधीक्षक श्री अनिल पारसकर, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन गुंजार यांचे मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला। सदर गुन्ह्यातील दिल्ली व उत्तर प्रदेश राज्यातील राहुल अशोक कुमार वर्मा राहणार जिल्हा लखनौ, सोनू सुरेंद्र राहणार दिल्ली, राहुल दयानंद चंडालिया राहणार दिल्ली, राहुल कुमार अशोक कुमार उर्फ मनोज कुमार श्रीराम कीरत वर्मा उत्तर प्रदेश या 4 आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे। दापोली येथील निवडणूक तयारीची निवडणूक निरीक्षकांकडून पाहणी, निरीक्षकांनी व्यक्त केले समाधान। रायगड लोकसभा मतदारसंघाचे सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक रवींद्र सिंह यांनी आज दापोली तहसील कार्यालयास भेट देऊन निवडणूक तयारीचा आढावा घेतला। तसेच मतदान जनजागृतीसाठी असलेले उपक्रम पाहिले व समाधान व्यक्त केले। मतदार जनजागृती संदर्भात उभारण्यात आलेल्या भव्य फलकांवर देखील त्यांची स्वाक्षरी केली। या प्रसंगी त्यांनी मॉडेल मतदान केंद्रासही भेट दिली। आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, विविध कायदे व अधिनियम यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी, तसेच निर्भय व निपक्ष वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडावी असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले। त्यावेळी दापोली तहसीलदार समीर घारे हे उपस्थित होते। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर कलंडला, चौपदरीकरणाच्या डायव्हर्शनमुळे अपघात झाला। गुरुवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास पोलादपूर तालुक्यातील लोहारमाळ येथे तुर्भे फाट्याजवळ मुंबई गोवा महामार्गावरील एक महाकाय कंटेनर कोसळला। पोलादपूरकडून महाडच्या दिशेने हा कंटेनर वेगाने चालला असता लोहारमाळ तुर्भे फाटा येथील डायव्हर्शन रोडचा अंदाज न आल्याने डायव्हर्शन रस्त्यालगतच उंचवट्यावर कलंडून हा अपघात झाला। या अपघातात कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला। मात्र चौपदरीकरणामुळे ऑप्टिकल फायबर्स केबल तुटल्याने BSNLची सर्वच टेलिफोन सेवा ठप्प झाल्याने घटनेची खबर पोलीस विभागाला कळवणे दुरापास्त झाले होते। यामुळे तब्बल 5 तास संपर्काविना हा कंटेनर या ठिकाणी तसाच राहिल्याने अनेक वेळा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांसाठी अडथळा निर्माण झाला। L&T या ठेकेदार कंपनीने पोलादपूर तालुक्यातील डायव्हर्शन रोड करताना अनेक ठिकाणी एकपदरी मार्ग तयार केला असून यामुळे अशा होणाऱ्या अपघातांचा धोका वाढला आहे। पेणच्या आसाळणी डोंगर भागात 70,000चा गावठी दारू साठा उद्ध्वस्त, व्यसनमुक्ती सामाजिक संस्थेसोबत पेण पोलिसांची कारवाई, एकाच आठवड्यात दारू धंद्यावर 2 धाडी। पेण पोलिसांनी 2 दिवसापूर्वीच खरोशी गावातील गावठी दारू भट्टीवर कारवाई केल्यानंतर आज सकाळी आसाळणी बंगालवाडी जंगल भागातील 5 हातभट्ट्या फोडल्या। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस कॉन्स्टेबल मारुती पांढरे, अजित काळभोर, होमगार्ड दरवडा, श्रीवीर व व्यसनमुक्ती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी जाऊन यावेळी 200 लिटरच्या प्लास्टिकच्या टाक्या अशा एकूण 3000 लिटर दारूचे रसायन नष्ट केले। पोलिसांनी आठवडाभरात सलग कारवाई केल्याने दारू धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत। पाली अलिबाग एसटी बस बिना दरवाजाची, विद्यार्थी प्रवाशांच्या जीवाशी खेळ, परिवहन वाहतूक नियंत्रकाने झटकली जबाबदारी। रेल्वेतील सताड उघड्या दरवाजातून स्टंट करणाऱ्या असंख्य घटना आपण पाहतो। शाळेत जाणारी ही मुलं दरवाजा नसलेल्या एसटीतून प्रवास करत आहेत, पण दुर्दैवाने हा स्टंट नाही। शाळेत जाण्यासाठी मुलांना अशाही जीवघेण्या यातना सहन कराव्या लागत आहेत। अंतर्गत धावणाऱ्या अनेक एसटींची अवस्था धोकादायक तर आहेच, पण पाली बस स्थानकात बुधवारी 2:15 वाजता आलेल्या पाली अलिबाग एसटीला
दरवाजाच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। एसटी बस डेपोकडून एसटी बसच्या दुरुस्ती व देखभालीकडे इतके दुर्लक्ष केले जात असल्याने प्रवासी वर्गातून चिंता व्यक्त होत आहे। एसटी बसची दुरावस्था आणि अस्वच्छता, गाड्यांची देखभालीची अनास्था इत्यादी अनेक कारणांमुळे एसटी महामंडळ बदनाम होत असतानाच दरवाजा नसलेल्या एसटी बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी व प्रवाशांची ने-आण केली जात असल्याने विद्यार्थी व प्रवाशांच्या जीवाशी परिवहन महामंडळाकडून हा नवा खेळ खेळला जात असल्याचा संताप प्रवाशांमधून व्यक्त होत आहे। हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर मैदानावर बिल्डरचा डोळा। हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर बचाव समिती आणि हुतात्मा भाई कोतवाल नाभिक समाज संघ यांचा विरोध। कर्जत शहरातील क्रांतिकारक हुतात्मा कोतवाल यांच्या नावे असलेल्या व्यायामशाळा चालवण्यासाठी कर्जतकर नागरिक एकवटले आहेत। कोणत्याही परिस्थितीत ही ऐतिहासिक वास्तू पडू द्यायची नाही व ऐतिहासिक मैदान पुढील पिढीसाठी व क्रीडाप्रेमींसाठी वाचवायची असा निर्धार हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर बचाव समितीने व हुतात्मा भाई कोतवाल नाभिक समाज संघाने केला आहे। कर्जत शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर व त्याजवळील मैदान हा कर्जतचा ऐतिहासिक ठेवा आहे। ही वास्तू पंचायत समितीने भाई कोतवालांच्या जयंतीनिमित्ताने बांधून दिली होती। या मैदानाला 150 वर्षांचा इतिहास असून सदर मैदानात स्वातंत्र्य काळापासून ही व्यायामशाळा आहे। पेणमध्ये अवैध माती उत्खनन, 2 कोटी रुपयांचा शासकीय महसूल बुडवला, पण अज्ञात आदिवासी जमीन मालकांवर 7 ते 8 कोटींचा बोजा। सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा। मुंबई गोवा महामार्गालगत पेण तालुक्यातील आंबिवली ग्रामपंचायत हद्दीत आर्यन धाब्यामागे सर्वे नंबर 1 चा अ चे हिस्स्यातील आदिवासी जागेत रात्रंदिवस अवैध व अतिरिक्त माती उत्खनन होत असून गेले कित्येक महिने हे अनधिकृत उत्खनन सुरू आहे। तसेच माती उत्खनन करणाऱ्यांनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून डोंगरच खाल्ला असून शासनाचा जवळपास 2 कोटींचा महसूल बुडवला आहे। मात्र अधिकाऱ्यांच्या या संगनमतामुळे अज्ञात व गरीब आदिवासी जमीन मालकांवर 7 ते 8 कोटींचा बोजा पडण्याची शक्यता असल्याने सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी एका पत्रकार परिषदेत माहिती दिली। सदर माती उत्खनन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे। या पत्रकार परिषदेस आंबवली ग्रामपंचायत सरपंच नेहा पाटील, सदस्य प्रशांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे व आंबिवली ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदरची जागा ही आदिवासी लोकांची असून त्यांच्या अशिक्षित व अज्ञानपणाचा उत्खनन करणाऱ्यांनी फायदा घेऊन शासन दरबारी फक्त 6 ते 8 हजार ब्रासची रॉयल्टी भरून 50,000 ते 55,000 ब्रासपर्यंत उत्खनन व वाहतूक केली असल्याचे समोर आले आहे। यामध्ये चोर चोऱ्या करून जातील, पण शिपाई आदिवासी जनतेला दंडाची शिक्षा भोगावी लागणार आहे, म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी असे पत्रकार परिषदेमध्ये सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी सांगितले। पालीतील 39 विहिरींनी गाठला तळ, सुप्रीम कंपनीच्या प्लास्टिक धडाक्याने भूगर्भाला हादरा। सरसगडच्या पायथ्याशी सुप्रीम कंपनीचे बस्तान, पाली ग्रामपंचायतीने केली कारवाई सुरुवात, विहिरीतील पंप काढले। पाली शहरातील जवळजवळ सर्वच विहिरींनी मार्च महिन्यापासून तळ गाठला असून सरसगडच्या पायथ्याशी असलेल्या सुप्रीम कंपनीच्या दगडखाणीत दिवस रात्र होत असलेल्या ब्लास्टिंगचा हा परिणाम असल्याचे हे दिसून येत आहे। विशेष म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत या विहिरीतून कधीही पाणी कमी झाले नव्हते। ब्लास्टिंगमुळे भूगर्भाला हादरे बसत असल्याने गर्भातील पाणी दुभगले जात आहे। तसेच सतत या ऐतिहासिक किल्ल्याला हादरा बसत असल्याने मोठमोठ्या दगडी पाली या शहराच्या वस्तीवर कोसळण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे। पाण्याची समस्या लक्षात घेऊन पाली ग्रामपंचायतीने रामाळे विहिरीमधून पंप काढून पाणी उचलणाऱ्या बिल्डिंग मालक व व्यावसायिकांना नोटीस देऊन त्यांच्या पाण्याची लाईन बंद केली। या कारवाईबरोबर सुप्रीम कंपनीसह परिसरातील कंपन्यांवर संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करावी असा इशारा पाली ग्रामस्थ PC पालकर यांनी केला आहे। कर्जत चौक रस्त्यावर ठेकेदाराची चापलुसी, रस्त्याच्या दोन्ही बाजूला 2-2 फुटाचे डांबरीकरण केले कमी। मुंबई पुणे येथून कर्जत तालुक्यात प्रवेश करण्यासाठी सुस्थितीत असलेल्या एकमेव मार्गावर डांबरीकरण करणाऱ्या ठेकेदारांनी कामात कुचराई केल्याचे उघड झाले आहे। या रस्त्यावर डांबरीकरण करताना ठेकेदारांनी दोन्ही बाजूला किमान 2-2 फूट डांबरी पट्टा कमी मारला आहे। दरम्यान आधीच हा रस्ता केवळ 2 पदरी असल्याने आणि या रस्त्यावर दररोज वाहनांची गर्दी होत असल्याने संभाव्य धोका वाढला आहे असे वाटत असताना सार्वजनिक बांधकाम खाते मात्र मूग गिळून गप्प बसले आहे। आधीच लहान रस्ता आणि आता त्यात चापलुसीने केले गेलेले डांबरीकरण यामुळे वाहन चालक यांना कसरत करावी लागत आहे।